हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज मी थोडीशी डल दिसते बिकॉज माझे पिरियड जवळ आहेत आणि त्या टाईमला माझी स्किन एवढी डल होऊन जाते. लाईक इनफॅक्ट हे उलट आहे. पिरियड झाल्यानंतर माझी स्किन खूप छान असते, एकदम ग्लोई, एकदम ब्राईट वाटते सगळं. आणि पिरियड यायच्या एक हफ्ता आधीपर्यंत माझी स्किन लाईक तुम्ही बघा, इथे पिंपल, इथे आहे, अँड जस्ट डल फील होतं. मी हेअर वॉश पण नाही केलाय. सो एनिवेज, लेट्स गेट इन टू द व्हिडिओ. सो आज मी शेअर करणार आहे माय ऑनेस्ट रिव्ह्यूज ऑन दिस मोस्ट रिक्वेस्टेड प्रोडक्ट इज ऑर्डिनरी ग्लायकॉलिक ॲसिड. आणि हे रागा D10. आय वॉज लाईक की अख्खा व्हिडिओ मी फक्त ह्याच्यावरती नाही बोलणार आहे बिकॉज यू विल गेट टू नो वाय. सो मी हे पण ट्राय करणार आहे right at the moment. So let's get into the video. ओके, सो स्टार्टिंग अप विथ दिस ऑर्डिनरी ग्लायकॉलिक ॲसिड. तुम्ही बघू शकता, म्हणजे हे मी यूज केलं आहे, तुम्हाला फुल दिसत असेल, बट हे फेस आलाय वरती. आय हॅव यूज दिस प्रोडक्ट फॉर लेजिट 2 weeks. मी फक्त कॉटन पॅडवरती घेऊन हे लावत होती. सो असं नाही आहे की मी हे एवढं दिसतंय वेस्ट आहे. सो ही फुल होती, म्हणजे एवढी एवढी होती आणि 2 weeksसाठी एवढी आली आहे. सो हे ऑब्व्हियसली सगळ्यांना माहिती आहे हे किती व्हायरल प्रोडक्ट आहे. सो ते बघून मी पण बाय केलं. बट मी ह्याला खूप क्विक अँड सिम्पल ठेवेन की मला या प्रोडक्ट मी आधी फेसला यूज केलं, बॉडीला यूज केलं. फेससाठी मला काही असं साईड इफेक्ट्स नाही झाले, लाईक पिंपल्स नाही आले, काय नाही. मी रात्री यूज केलं, उलट सकाळी उठून माझी स्किन फुल अशी ऑइली झालेली. आय डोंट नो हे ह्याच्यामुळे होतं की काय. युजली मी इमोलिन मॉइश्चरायझर लावून झोपते, बट मी हे ट्राय केलं, 2-3 वेळा ट्राय केलं, सेम होत होतं, ऑइली होत होती. सो मी लावायचं सोडून दिलं अँड इट वॉज नॉट मेकिंग एनी, आय वॉजंट सीइंग एनी डिफरन्स. सो मी सोडून दिलं. फेससाठी नाही, म्हणजे असं मला पिंपल्स पण येत नव्हते किंवा मला काही रिझल्ट पण मिळत नव्हते. सो मी हे फेससाठी स्टॉप केलं. सो मी हे अंडर आर्म्सला वगैरे पण यूज केलं. सो त्यावर सुद्धा मला काही डिफरन्स नाही दिसले, तसेच आहेत आणि तसेच होते. सो तिथे पण काही वर्क नाही केलं. उलटं मी एक व्हिडिओ बघितला रिसेंटली की अंडर आर्म्सचं टेम्परेचर थोडा म्हणजे हे होतं, लाईक ह्याला कोल्ड टेम्परेचर लागतं आणि ह्याचं जर थोडंसं जरी वॉर्म झालं तर मग हे खूप घाणेरडं रिॲक्ट करतं. सो मी हे स्टॉप केलं अंडर आर्म्ससाठी. बट मी हाताला वगैरे यूज केलं, बट तिथे पण मला अजूनही छोटे छोटे फोडी आहेत, इथे आपल्याला असतात ना. सो काही डिफरन्स नाही केलं. सो आय थिंक फॉर मी दिस डझंट वर्क आणि दिस इज वेस्ट. तर मी हे प्रोडक्ट परत बाय नाही करणार. अँड आय रिग्रेट फॉर स्पेंडिंग सो मच ऑफ मनी ऑन दिस बिकॉज काहीच नाही केलेलं. मला एका पॉईंटला डाऊट आलेला की हे डुप्लिकेट तर नाही आहे ना, बट नायकावरनं मी ऑर्डर केलेलं. सो आय ट्रस्ट नायका. तिकडचे सगळे प्रोडक्ट्स जेन्युइन असतात. असं पण नाही की मी ॲमेझॉन या फिर फ्लिपकार्टवरनं वगैरे ऑर्डर केलं आहे. सो आय थिंक हे फक्त पाणी वाटतं, टू बी ऑनेस्ट. मला काहीच फील नाही झालं याने. सो आय डोंट थिंक तुम्ही पण ह्याच्यावरती काही वेस्ट करू नका. अजून भरपूर असे क्रीम्स आहेत जे मेडिकलमध्ये वगैरे मिळतात, म्हणजे ड्रग स्टोअर आणि खूप चीप ह्याच्यामध्ये. सो ते तुम्ही यूज करा. मी असे यूज करत जाईन प्रोडक्ट्स आणि तुमच्यासोबत शेअर करेन. बट दिस इज अ बिग नो. इथं वळूया सेकंड प्रोडक्टकडे, विच इज दिस. हे मी आधी यूज केलंय भरपूर वेळा नाही, बट जेव्हा जेव्हा मला टॅन वाटलं आणि मी ते फरक बघितला, पण मी फेससाठीच यूज केलाय. सो आय थॉट की मी हा शेअर पण करते. तर ह्याचा ना एक पॅक मिळतो फुल. मी हे ॲमेझॉनवरनं ऑर्डर करते, नायकावरती पण मिळतं, विच इज रागा D10 रिमूव्हल क्रीम. ह्याच्यामध्ये आहे विथ कोजिक अँड मिल्क. कोजिक इज व्हेरी गुड फॉर टॅन रिमूव्हल. सो दिस इज नॉट स्पॉन्सर्ड. हे मी आता गावी गेली होती, भरपूर टॅन झालाय म्हणून मी हे यूज करते. सो मी हे फेसवरती अप्लाय करेन अँड वन ऑफ माय हँड, म्हणजे आपल्याला कळेल डिफरन्स. सो येस, मी हे पटकन फेसला अप्लाय करते अँड हाताला एका लावते आणि फेस वॉश केल्यानंतर मी तुम्हाला रिझल्ट दाखवते. सो मी हे कट केलं आहे फेसवरती. आता मी काही लावलेलं नाही आहे, तर मी तुमच्या समोरच अप्लाय करते. हे ना, या प्रोडक्टला मी कधी फॅमिलियर झाली की मी 1-2 वेळा ना, सॉरी यार, अरे यार, मी तरी केस बांधून आज करते. मी 1-2 वेळा अर्बन कंपनीचं हे घेतलं होतं, टॅन रिमूव्हल जे घरी येऊन करतात ना,
तर ते दोन्ही वेळेला तिने हे आणलेलं. तर तेव्हा मला रिझल्ट दिसलेला. आणि कसं आहे, की तेव्हा तिने स्क्रब वगैरे पण केलेलं. म्हणून पण ते रिझल्ट दिसला असेल, आय डोंट नो. बट आय थॉट की आपण ट्राय करूया. बघूया कसं वाटतंय. ह्याच्यामध्ये ना थोडंसं कन्सिस्टन्सी असं वाटतं, की मी कोलगेट अप्लाय करते. जर तुम्हाला खरी कन्सिस्टन्सी सांगायला गेली तर. आणि असं मिंटी, फ्रेश असं सिंथॉल सोप यूज केल्यावर कसं असं वाटतं, थंड-थंड तसं वाटतं. आणि हां, अजून एक गोष्ट, हे एक एक पॅकेट ऑर्डर केलं ना, की त्याच्यामध्ये 5 हे असे सॅशे असतात. सो ते तुम्हाला असं पुरेल. एक पॅकेट मला 2 टाईम पुरतं. आणि मी फेस वॉश करणार आहे ऑब्व्हियसली. आता माझं हे मस्कारा आणि लिपस्टिक वगैरे जाणार आहे. पण तुम्हाला डिफरन्स बघू दिसतो का? सॉरी. तुम्ही बघा, तुम्हाला डिफरन्स दिसतो का? माझ्या स्किन टोनमध्ये. मी फेससाठी हाताला मुद्दाम लावते. बिकॉज फेसवरती यूज केलं ना, की फेस वॉश केल्यानंतर तुम्ही नोटीस करत असाल, की फेस थोडासा ब्राईट वाटतो. तर मी डायरेक्टली फेस वॉश करून जर इथे आली आणि तुम्हाला ते ब्राईट दिसलं, तर मग म्हणजे ते असं वाटेल, की हां, हे वर्क करतं. म्हणून मी मुद्दाम हाताला पण लावणार आहे. म्हणजे आणि एकाच हाताला लावणार आहे, म्हणजे ॲक्चुअलमध्ये डिफरन्स दिसेल. मी विचार केलेला की पायाला लावेन, बिकॉज पायाचं टॅन माझं एकदम प्रॉमिनंटली दिसतंय चप्पलमुळे. बट माझा पाय असा कॅमेरामध्ये दाखवण्यासारखा नाही आहे. कारण माझा पाय असा थोडासा ना हाड असं मोठं आहे. तर एवढे शू बाईट झालेत मला थंबच्या इकडे, की ते कॅमेरामध्ये दाखवण्यासारखं नाही. हे आय एरियाला लावू नका. तर मी कॅमेरामध्ये बघून लावते म्हणून तसं झालं. नाहीतर डोळ्यातनं पाणी येईल ह्याच्या मिंटी ह्याच्यामुळे. सो येस, ऑल डन. नेकला वगैरे मी लावेन नंतर, कारण की आता मी हे घातलं, हे घालून मी नाही लावणार आहे. ओके, सो दिस इज बिफोर. आफ्टर इथे जास्त टॅन वाटतं, लाईक हा पोर्शन. ओके, सो मी हे लावते आणि इथे आय थिंक 10-15 मिनिट्स थांबायचंय. ते थांबून मग आपण बघूया. मी आता जास्त वेळ अशी कॅमेऱ्यासमोर राहणार नाही आहे. बाय बाय. सो आय एम बॅक अँड फेस वॉश केला आहे मी. हँड पण वॉश केला आहे. आय एम अंडर सेम लाइटिंग. फक्त पाऊस पडतोय म्हणून ते आता थोडंसं असं काय बोलतात त्याला, मेलो झालंय, म्हणून तेवढा उजेड नाही दिसत आहे. बट मी फेस वॉश नाही केला. मी या रुमालानी वाईप ऑफ केलं सगळा प्रोडक्ट. सो मी तुम्हाला दाखवते आता या फेसवरती करंटली काही नाही आहे. लाईक मी लिटरली घासते आहे, नथिंग. सो दिस इज, मला थोडंसं दिसतंय म्हणजे फेस माझा थोडा ओके, म्हणजे चांगलाच होता, एवढा टॅन नव्हता झालेला. आपण सनस्क्रीन वगैरे लावतो. बट मी थोडंसं फोरहेडवरती टॅन बघत होती, तर आता ते थोडं असं चांगलं झालंय. म्हणून मी हातावरती बोलली ना तुम्हाला, म्हणून मी हातावरती दाखवते. सो मी माझ्या हस्बंडला पण विचारलं आणि त्याला पण मी ज्या हाताला क्रीम लावलेली तो हात त्याला फेअर वाटला. सो दिस इज, आय थिंक असं फेसवरती नाही वाटत आहे, बट कॅमेरामध्ये एकदम हे दिसतंय. आय कुड सी. सो या, नाईस, छान. हो, थोडा डिफरन्स दिसतोय मला. सो टॅन गेला, एवढा पण टॅन झाला नव्हता. आणि मी हाताला सुद्धा काही लावलेलं नाही आहे. हा ओला रुमाल आहे, दिसतंय ओला ओला रुमाल आहे. मी हाताला सुद्धा काही नाही लावलं आहे. सो येस, इट डज वर्क, म्हणजे विजिबल रिझल्ट आहे. तर या प्रोडक्टसाठी मी थम्स अप करेन. दॅट्स ऑल फॉर दिस व्हिडिओ. मी थोडीशी डर आहे आणि मी एवढी कंटाळलेली की मी फेस वॉश पण नाही केला. बट आय नो तुम्ही अंडरस्टँड करू शकाल. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. सी यू इन अनदर व्हिडिओ.